जय मल्हार. सांगली येथे आज मौर्य क्रांती महासंघाच्या कार्यक्रमामध्ये चौंडी येथे सुरू असलेल्या धनगर आरक्षण आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे. त्यामुळे मौर्य क्रांती महासंघाची या आरक्षणासंदर्भातली नेमकी भूमिका काय आहे हे आपण या महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून या ठिकाणी आज जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मी या महासंघाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत माननीय श्री बलभीम मातेले सर, ज्यांनी हा ठराव मांडला आणि तो सर्वांनी एक मतानं या ठिकाणी मंजूर केला आहे, बहुमतांनी मंजूर केलेला आहे, एकमुखी मंजूर केलेला आहे. आपण त्यांची या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया घेऊयात. सर, आज काय ठराव मांडला आणि तो सर्वांनी बहुमताने या ठिकाणी मंजूर केला? मौर्य क्रांती महासंघाच्या वतीनं खरं तर आपण अनेक वर्ष झाली समाजाची एक मागणी आहे की आम्हाला एस टीमध्ये समावेश आमचा झाला पाहिजे, आमची अंमलबजावणी झाली पाहिजे. आम्हाला समावेश नाही तर आमच्या अंमलबजावणी होऊन आम्हाला ते सर्टिफिकेट मिळले पाहिजेत, अशी एक आमची मागणी आहे. मुळात मुद्दा कुठं आहे की आपण ज्यांच्याकडं मागतो आहे त्याच लोकांनी सांगितले तुम्हाला देतो म्हणून. ज्यांच्याकडे आम्ही मागतो आहे त्यांनी सांगितलं वेळोवेळी की आम्ही देणार आहोत. त्यामुळं 9 तरुण आज अनेक ठिकाणी 9 तरुण आंदोलनाला बसले आहेत, उपोषण करत आहेत आणि आंदोलनाचे अनेक मार्ग त्यांनी स्वीकारलेले आहेत. मी यासोबत सर्व तरुणांना, युवांना, विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेल की आपण संविधानिक मार्गानेच ही आंदोलनं लढली पाहिजेत आणि हे लढत असलेले आपण जे आंदोलन आहेत त्याला एक सामाजिक संस्था म्हणून, सामाजिक संघटन म्हणून मौर्य क्रांती महासंघाचा खऱ्या अर्थाने सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं आम्ही एक ठराव घेतला की आपण त्या होत असलेल्या आंदोलनाला, उपोषणाला आमचा पाठिंबा आहे म्हणून. आरक्षण एका बाजूला देतो म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आरक्षण जे आहे ते संपवून टाकायचं, काय षडयंत्र आहे? यस, एक गोष्ट आहे की आरक्षणाची जी पॉलिसी आहे, आरक्षण कुठं आहे? आरक्षण संविधानात आहे आणि आरक्षणात 90 पासून खाजगीकरण सपाट्याने जोरात चालू आहे आणि आरक्षणाची आंदोलनं आणि उपोषणं सुरू आहेत. अशा प्रसंगामध्ये खाजगीकरण मात्र या काळात जोरात सुरू आहे. मग अशा वेळी आमची भूमिका काय असली पाहिजे? आमची भूमिका ही असली पाहिजे, खाजगीकरणालाही रोख लागण्यासाठी आम्हाला सगळ्यांनी एकट्याने नाहीतरी एकीनं आम्ही एकत्रित आलं पाहिजे आणि एकीनं लढलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. निश्चितच. तर एकट्यानं लढण्याऐवजी एकीनं लढलं पाहिजे अशी यांची भूमिका आहे. या ठिकाणी रवी सोलंकर जे आहेत, रवींद्र सोलंकर म्हणजे ओबीसी आरक्षणाचे गाडे अभ्यासक आहेत. आपण त्यांच्याकडून या संदर्भातली त्यांची भूमिका काय आहे ती जाणून घेऊयात. सोलंकर साहेब, तुम्ही आम्हाला सांगा, धनगर ही जी जमात आहे ती महाराष्ट्रामध्ये NTमध्ये आहे, केंद्रात ते ओबीसीमध्ये आहे आणि घटनेत ती STमध्ये आहे. आरक्षणाच्या नावानं धनगरांची एक प्रकारे चेष्टा चालवण्यात आलेली आहे का? काय सांगाल या संदर्भात? ही चेष्टा जी आहे ती कित्येक वर्षाची आहे. काल जरांगे पाटील ज्यावेळी उपोषण करतात त्यावेळी सर्व नेते, सर्व समाजाचे नेते, सर्वांना म्हणून घेणारे नेते, जाणते राजे सगळे जाऊन तिथं भेटतात आणि चौंडीमध्ये जे उपोषण सामान्य कार्यकर्ते करतात त्यांच्याकडे कोण डुकूनही बघत नाही. चंद्रपूरमध्ये रवींद्र डोंगे नावाचा एक कार्यकर्ता ओबीसी उपोषण करतो, तेही कधी त्यांनाही गिनत नाहीत. ही एवढी तरी आपण अक्कल यातून घेतली पाहिजे की बाबा हे आपल्याला अजिबात गिनत नाहीत. तर ह्यांचं अडवायचं ह्यांना कुठं? तर मैदानात, रणांगणात ह्यांच्याबरोबर उमेदवारी करून आपण 60% मालक म्हणतो, ऐतिहासिक वारसा सांगतो आणि पुन्हा त्यांच्या षडयंत्राला बळी पडतो आणि त्यांच्याकडे भीक मागतो. हे कुठेच बुद्धीत बसत नाही. तर ओबीसीतल्या नेत्यांच्यापेक्षा मी म्हणतो की ओबीसीतल्या दलालांचं पहिलं खाजगीकरण केलं पाहिजे आणि आपली रास्त भूमिका मांडण्यासाठी आपला फ्रंट उभा केला पाहिजे. कुणाकडे तिकीट न मागता आपण स्वतंत्र ओबीसींचं कमांड असलेला तामिळनाडूच्या धर्तीवरला एखादा पक्ष निर्माण झाला पाहिजे. त्या दिवशी आपण हे सगळं करू शकतो आणि ज्यावेळी तामिळनाडूच्या धर्तीवर जाऊन आपला पक्ष निर्माण होईल आणि ओबीसीचा मुख्यमंत्री असेल त्यावेळी 18% आपल्या मराठा समाजाला जिथं आरक्षण आहे ओपनवाल्यांना, तसं संख्येच्या प्रमाणात ओबीसी मुख्यमंत्रीच त्यांना देणार आहे. ब्राह्मण मुख्यमंत्री आणि बामणाच्या हातात सूत्र आहेत, ती कधीही त्यांना न्याय देणार नाहीत. आता
उदाहरणार्थ इतक्या ठिकाणी उपोषणं सुरू आहेत, आंदोलनं सुरू आहेत. एका जातीला वेगवेगळ्या प्रकारची 3 आरक्षणं देण्यात येत आहेत, बरोबर. तरीही या जमातीचा विकास होताना दिसत नाही, या समाजाची उन्नती आणि प्रगती होताना दिसत नाही. त्यामागं काय कारण आहे? हे आरक्षण मुळात मिळालेलंच नाही. धनगर याचा घोळ मिटवत नाहीत. ह्यानं त्याच्यात चेंडू टाकायचा, त्यानं ह्याच्याकडे चेंडू टाकायचा, ह्यातच गेलेला आहे. आणि सर्वात मोठी समाजाला नेता म्हणून घेऊन दिशा दाखवणारे लोक आहेत, तेच त्यांचे बटीक बनल्यामुळं. आणि सामान्य जनता ही सर्वसाधारण चांगल्या एका कष्टाच्या स्वाभिमानी नेतृत्वाला जे भुकेलेले आहे. जोपर्यंत ते स्वाभिमानी नेतृत्व निर्माण होणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. स्वाभिमानी जनता याच्यावरती पर्याय काय, ठोस पर्याय काय केलं पाहिजे समाजानं? समाजाची बुद्धी, समाजाचा पैसा, समाजाचं संघटन ज्या दिवशी निर्माण होईल आणि सामान्य कार्यकर्त्यातून ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी हे संघटन होईल. अन्यथा कोणाकडं आईचा आणि दाईचा हा फरक आहे. दाईकडं फार मोठी अपेक्षा करून चालणार नाही. आपली आई कसली जरी असली तर तिच्याकडूनच आपल्याला कोणतीही अपेक्षा, मायेचा पाझर फुटू शकतो. त्यामुळं सामान्य कार्यकर्त्यातून नेतृत्व निर्माण करेल, ओबीसीतून नेतृत्व निर्माण करेल, त्याचवेळी हा देश आहे राज्य व्यवस्थित चालेल, ह्याच्यावर आमचा भरोसा आहे. आणि ओबीसीतल्या नेत्यांच्यावर आता सध्या ओबीसी समाजाचा कोणत्याही प्रकारचा भरोसा नाही. निश्चितच. जर हे होते रवींद्र सोलंकर यांनी सांगितलेलं आहे की प्रस्थापितांना तुम्ही रणांगणामध्ये अडवायला शिकलं पाहिजे, मैदानामध्ये अडवायला शिकलं पाहिजे. याचा अर्थ तुम्ही त्यांना मतपेटीच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं पाहिजे असं त्यांना सांगायचं. या ठिकाणी आपल्या समाजाचे जे मार्गदर्शक तथा ज्येष्ठ नेते माननीय श्री शिवाजीराव शेंडगे बापू आहेत, त्यांची या संदर्भातली भूमिका काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. बापू, चौंडीमध्ये गेल्या 17-18 दिवसापासून उपोषण सुरू आहे आणि उपोषणकर्त्यांची प्रकृती जी आहे ती ढासळत चाललेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला सरकार मात्र धनगर समाजाला पुन्हा एकदा आश्वासनांचं गाजर दाखवत आहे. हो, ही 70 वर्षे चालू आहे. तर हे थांबवण्यासाठी आंदोलनकर्त्यांना मौर्य क्रांती महासंघ आणि पेरियार प्रबोधिनी यांच्या वतीने आमचा पाठिंबा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जातनिहाय जनगणना समर्थक आणि विरोधक हाच आमचा राष्ट्रीय मुद्दा असेल आणि यावरतीच यापुढे आम्हाला काम करावं लागेल आणि आम्ही या पद्धतीने काम करू. निश्चितच. आज आरक्षणाची परिस्थिती जी आहे ती पाहता आरक्षण मोठ्या प्रमाणावरती संपुष्टात आणण्याचं काम प्रस्थापित व्यवस्थेकडून सुरू आहे किंवा भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी सुरू आहे. आणि दुसऱ्या बाजूला आरक्षणासाठी लोक रस्त्यावरती उतरून आंदोलन करत आहेत. काय केलं पाहिजे अशा वेळेस समाज बांधवांनी? नक्की समाज बांधवांनी जातनिहाय जनगणना समर्थक बनलं पाहिजे आणि जातनिहाय जनगणना समर्थक उमेदवार जे असतील अशाच उमेदवारांना समर्थन दिलं पाहिजे. आणि या पद्धतीचे आपले राष्ट्रीय पातळीवरचे ही पक्ष आहेत. बिहारमध्ये जातनिहाय जनगणना होते. तामिळनाडूमध्ये 69% रिझर्वेशन आहे. ते सर्व विचारधारेवरती आहे. ती विचारधारा सर्व ओबीसी समाज बांधवांच्यापर्यंत आम्ही घेऊन जाऊ, जनजागृती करू आणि या पद्धतीने जातनिहाय जनगणना हाच मुद्दा आमचा. जातनिहाय जनगणनेचे काय फायदे आहेत सांगा? जातनिहाय जनगणनेचे फायदे असे आहेत की जातनिहाय जनगणना जर झाली तर कोणत्याही जातीची एकूण लोकसंख्या किती आहे हे समजते. त्या जातीमध्ये किती लोक शिक्षित आहेत हे समजतं, किती ग्रॅज्युएट आहेत, किती पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि किती त्यापैकी नोकरदार वर्ग आहे, किती बेरोजगार आहे हे समजेल. लोकांची घरं किती पक्की आहेत, किती कच्ची आहेत, किती झोपड्यामध्ये राहतात हे समजेल. जे ओबीसी शेतकरी आहेत त्यांची शेती अर्धा एकरापेक्षा किती कमी आहे, 1 एकरापेक्षा किती कमी आहे हेही समजेल आणि त्यावरच्या उपाययोजना करणं हे सोपं जाईल. आणि म्हणून जातनिहाय जनगणना हा भारताचा कळीचा मुद्दा आहे. जातनिहाय जनगणना होत नसल्यामुळे बजेटमध्ये कसा ओबीसींच्यावरती अन्याय केला जातो किंवा त्यांच्या वाट्याचं बजेट जे आहे ते कसं पळवलं जाते? हां, जातनिहाय जनगणना ही SC आणि ST या प्रवर्गांची होत असते आणि ती होत असल्यामुळे केंद्रीय प्लॅनिंग कमिशन जे आहे त्यामार्फत लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना निधी हा अलोकेट केला जातो.
ओबीसींची जातनिहाय जनगणना झाल्यानंतर ओबीसींनासुद्धा त्या प्रमाणात निधी उपलब्धता होऊ शकेल आणि ओबीसींच्या विकासाचा मार्ग हा खुला होऊ शकेल आणि हाच एकमेव मार्ग आहे आणि तोच ओबीसींनी स्वीकारायचा आहे. ओबीसी आरक्षणाच्या अंगानंच या ठिकाणी ओबीसी समाजाचे नेते आहेत अजित भांबुरे साहेब, त्यांच्याकडून या ठिकाणी आपण या संदर्भातली आणखीन काय माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. सर, काय सांगाल, ओबीसींची जातनिहाय जनगणना जी आहे ती केली जात नाही, दुसऱ्या बाजूला कॉन्ट्रॅक्टीकरण जे आहे ते आता केलं जाणार आहे, आउटसोर्सिंगद्वारे भरती केली जाणार आहे, त्याचे काय दुष्परिणाम ओबीसी प्रवर्गाला या ठिकाणी भोगावे लागणार आहे? नाही, आता सध्या तसं त्यांनी लॅटरन एंट्रीप्रमाणे आता त्यांनी सचिव भरलेलेच आहेत, मग त्याला परीक्षा न देता हे सचिव भरलेलेच आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ओबीसींना आरक्षण नसल्यामुळं विधानसभेत आणि लोकसभेत त्यांना जागा नाही आहे, तर त्यांचा उमेदवार नाही, त्यामुळे तो त्याची ही मांडू शकत नाही आहे. आणि आज बघितलं तर 36 लाख कोटी आपलं भारताचं बजेट आहे, पैकी 18 लाख कोटी बजेट हे नुसत्या ओबीसीच्या वाटणीला पाहिजे, कारण ओबीसी 50%च्या वर आहे, 60%च्या आसपास ओबीसी आहे. त्याला 50% निधी त्या सगळ्या विकासासाठी किंवा त्या समाजाच्या उत्पन्नीसाठी पाहिजे असतो, पण तो मिळत नाही आहे, कारण ओबीसी जनगणना नाही. ओबीसीची जनगणना नसल्यामुळं आज 70 वर्ष झालं आमच्यावर अन्याय होत आलेला आहे. आणि मुळात आम्हाला मिळाले 92पासून आरक्षण, तेही स्थानिक स्वराज्य संस्थेत. त्यामुळं आमची मागणी आहे की ओबीसी जनगणना व्हावी आणि जनगणनेचं होऊन आम्हाला विधानसभा, लोकसभा आणि त्या प्रमाणात निधी उपलब्ध व्हावा, एवढं आमचं म्हणणं आहे. ओबीसी आरक्षण जे संपुष्टात आणण्याचा घाट घातला जातो किंवा त्यासाठी जे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत, या संदर्भात ओबीसींनी काय केलं पाहिजे? ओबीसींनी आता एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन त्या स्वतःचा उमेदवार उभा केला पाहिजे, हेच आज पर्याय वाटतोय. कारण कुठलाही पक्ष आम्हाला ओबीसींना न्याय द्यायला पुढे येत नाही आहे. आता आमच्याच काँग्रेस पक्षाकडून आमच्याशी मागणी आहे की जिथं जिथं काँग्रेस पक्षाच्या सत्ता आहे तिथं त्यांनी साधारण इम्पेरिकल डेटा मिनी जनगणना तर करून घ्यावी, जेणेकरून आम्हाला असं वाटेल की खरोखर पक्ष आमच्या बरोबर आहे. हे आमचं त्याच्या माध्यमातून आम्हाला पक्षाला आव्हान आहे. निश्चितच, म्हणजे ओबीसींची जनगणना, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे असं या सर्व नेत्यांचं म्हणणं आहे. माननीय श्री तुकाराम माळी सर, जे ओबीसी समाजाचे फार मोठे नेते आहेत, महाराष्ट्रभर त्यांचं ओबीसींच्या हितासाठी कार्य सुरू आहे, त्यांची या संदर्भातली भूमिका काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. सर, आउटसोर्सिंगद्वारे नोकर भरती, कॉन्ट्रॅक्टीकरण आणि त्याचबरोबर आरक्षण संपुष्टात आणण्यासाठी नवनव्या कल्पना लढवल्या जात आहेत, नवनवी षडयंत्र रचली जात आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये ओबीसी तर झोपलेला आहे, आपण काय आव्हान कराल ओबीसींना? तर ह्या ठिकाणी SC आणि ST अनुसूचित जाती आणि जमातींना घटनात्मक आरक्षण आहे आणि ओबीसींना 340व्या कलमाने आरक्षण मिळालं. त्यानंतर त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात SCना साधारणपणे 13% आणि STना 7.5% आहे. काही जिल्ह्यामध्ये असे झाले की STंची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं ते ओबीसीचं आरक्षण काढलं आणि काही ठिकाणी 0 झालं, काही ठिकाणी 4% झालं, काही ठिकाणी 5% झालं. अशा प्रकारे ओबीसींच्यावरती घाला घातला गेलेला आहे आणि तेच जर घटनात्मक आरक्षण असत होतं तर त्याला धक्का लागला नसता. आणि सगळ्यात जर मोठी ओबीसींच्यावरती जो अन्याय झालेला आहे, इंद्रसाहानी वर्सेस केंद्र सरकार ही जी काही केस होती त्या ठिकाणी जी 50%ची मर्यादा गाठली, त्या 50%च्या मर्यादेमुळं आरक्षणावरती आता प्रश्न निर्माण झालेले आहेत. म्हणून या ठिकाणी जातन्याय जनगणना करण्याचं काम हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे, गृह मंत्रालयामार्फत करावं लागतं. बिहार सरकारनं पाठीमागं जनगणना सुरू केली, सुप्रीम कोर्टावरनं त्याच्यावरती स्थगिती आणली होती, तो स्थगिती उठवलेली आहे. आणि ज्या एजन्सीची जातन्याय जनगणना करण्याचं काम आहे त्याच केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयामार्फत जातन्याय जनगणना
जनगणना झाली पाहिजे, ओबीसींची संख्या किती आहे ते जाहीर केलं पाहिजे. एवढंच नव्हे तर सुप्रीम कोर्टानं आणि वेगवेगळ्या आयोगांनी जात न्याय जनगणना करावी अशी केंद्र सरकारला कळवलं आणि मोठं आंदोलन होऊन 2010 साली सेंट्रल गव्हर्नमेंटनी जात न्याय जनगणना केली आणि त्याच्यामध्ये खोच घातली आणि ती आकडेवारी बाहेर काढलेली नाही. आणि आता इथं 2021ची जी काही जात न्याय जनगणना राहिलेली आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गृह मंत्रालयाच्या सेन्सस आयोगाकडून व्हावी आणि ती जात न्याय जनगणना व्हावी, आकडेवारी जाहीर व्हावी आणि ओबीसींना न्याय मिळावा अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. आणि ते जातनिहाय जनगणना न करण्यामागे सरकारचा काय विचार असावा किंवा काय छुपी भूमिका असेल? सरकारमध्ये बसलेले मुठभर लोक आहेत आणि ह्या जर ओबीसी लोकांची संख्या कळली तर हा जागृत होईल आणि आपले हितसंबंध जपले जाणार नाहीत अशा प्रकारचा त्या लोकांचा कुटील डाव आहे. त्याच्या पाठीमागं दुसरं तिसरं काही नाही आहे. की इंग्रजांनी केली होती 1931 साली. पूर्वीच्या सरकारने जनगणना केली होती आणि जसं स्वातंत्र्य झालेलं आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी जात न्याय जनगणना झालेली नाही आणि त्या म्हणावा त्या प्रमाणामध्ये ओबीसी जागृत नाही आणि होत आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये जात न्याय जनगणना सरकारला करावीच लागेल अशा प्रकारची